आणि यानंतर पुढे बघूयात एक ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे निलंबित पोलीस कासले पोलिसांच्या ताब्यात आहे। मोठी बातमी या क्षणाची आपण बघतोय, ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागणार आहे, कारण निलंबित पोलीस कासले आता पोलिसांच्या ताब्यात आहे। मोठी बातमी आहे, स्वारगेट पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलेले आहे। कासलेने याआधी 2 व्हिडिओ सुद्धा समोर आणलेले होते। काल रात्री रणजित कासले पुण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता स्वारगेट पोलिसांनी पहाटे त्याला ताब्यात घेतलं असल्याचं कळत आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागणार आहे। एकंदरीत कासलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 व्हिडिओ समोर आणलेले होते, आव्हान पोलिसांना दिलेलं होतं आणि तो स्वतः पोलिसांना शरण जाणार असं देखील सांगितलं जात होतं। मात्र आता स्वारगेट पोलिसांनी पहाटे रणजित कासले याला ताब्यात घेतलं असल्याचं कळत आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी सागर आवाड यांच्याकडून घेऊयात। सागर, एकंदरीत आपण बघत होतो रणजित कासले हा पोलिसांना शरण जाणार अशी चर्चा होती, मात्र असं असताना स्वारगेट पोलिसांच्या तावडीत तो सापडलेला आहे। सविस्तर अपडेट या संदर्भात। नक्कीच रणजित कासले यांनी रात्री पुण्यामध्ये आगमन केलं, त्यावेळेस त्यांनी माध्यमांशी बोललं, मात्र त्याला कुठेही पोलिसांनी ताब्यात घेतलं नव्हतं। मात्र रात्री ज्या हॉटेलला रणजित कासले थांबलेला होता त्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। स्वारगेट पोलिसांच्या तो सध्या ताब्यात आहे, मात्र स्वारगेट पोलिसांनी त्याला कुठे ठेवलं ही माहिती अजून मिळू शकलेली नाहीये। मात्र रणजित कासले हा स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात असून पुढील कारवाई जी आहे ती स्वारगेट पोलीस करणार आहेत। त्याचबरोबर ज्या पोलिसांना आता पुढील कारवाई काय होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण की स्वारगेट पोलिसांकडे किंवा पुणे पोलिसांकडे त्या संदर्भातला कुठलाही अर्ज आलेला नाहीये किंवा कुठलाही गुन्हा पुण्यामध्ये दाखल नाहीये। बीड पोलिसांनी त्याच्यावरती कुठला अर्ज वगैरे दिलेला आहे का, पुणे पोलिसांशी काही संपर्क केलाय का, याबाबत निर्णय घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं जाईल। निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण जर बघितलं तर कासले जो आहे त्यानं अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप हे धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत आणि या दरम्यान वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यास देखील मला सांगितलं होतं असं देखील कासलेनं म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आता कासले कधी पोलिसांच्या तावडीत सापडणार हा सवाल होता, अखेर तो पोलिसांच्या तावडीत सापडला। मात्र रणजित कासले याला अटक होण्याच्या पूर्वीचा एक महत्त्वाचा संवाद साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे, आपण बघूयात। रणजित कासले निलंबित PSI आपल्या बरोबर आहेत। कासले साहेब, तुम्ही जे आरोप केलेले आहेत, एक तर इलेक्शनचा आहे आणि दुसरा एन्काउंटरचा आहे, 10 लाख रुपये तुमच्या अकाउंटला आलेले आहेत, काय त्याविषयी सांगाल आणि तुम्ही त्या विषयात पुढे काय करणार आहात? सांगितलं मी की माझ्या अकाउंटला मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये आले आणि त्यानंतर मग मी सचिन पांडकरांनाही भेटलोय। आता लेखी मी सगळीकडे लेखी तक्रार करणार आहे। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती आणि तुमचं म्हणणं तशी नोंद आहे? हो, तिथल्या कंट्रोलच्या स्टेशन डायरीला आजही नोंद आहे, पण आता तिकडे चालू झालेत उद्योग म्हणून तुम्ही नोंद केली? हेच की मला काय काय विचारणा झाली, कोण कोण अधिकारी आले होते आणि माझ्यावर इनडायरेक्ट म्हणजे जी विचारणा झाली ना, बघा एन्काउंटरची काय तुम्हाला आदेश देत नाही कोण, बोगस एन्काउंटर करा म्हणून गृहमंत्र्याने किंवा तुमच्या SP-नं असा आदेश काढला असं होणार आहे का? नाही, तर ते बंद दाराआडची चर्चा असते। कॅमेरामन सुमित भोसलेसह नितीन पाटणकर, साम TV न्यूज, पुणे। तर आपण बघितलं रणजित कासले यानं साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद साधलेला होता आणि तो संवाद आपण पाहिलेला आहे। आमचे प्रतिनिधींनी त्याच्यासोबत बातचीत केलेली होती आणि अटक होण्यापूर्वी त्यांना नेमकं काय म्हटलं हे आपण जाणून घेतलंय।